17 वचन वाचूया. 2 शमूएल 5 अध्याय वाचा, जे पण भाषांतर असेल. दाविदाला अभिषेक करून इस्रायलाचा राजा केला आहे हे ऐकून सर्व फलिस्ती दाविदाच्या शोधास लागले. हे कानी येताच दावीद खाली आपल्या गडीत गेला. हालेलुया. कुणाला तर ओळून सांगा, मला अभिषेक झाला आहे, मला अभिषेक झाला आहे. राजा म्हणून, याजक म्हणून, संदेष्टा म्हणून, देवाचं लेकरू म्हणून, ओ सेवक म्हणून, सेविका म्हणून. हालेलुया, हालेलुया. जेव्हा त्यांनी ऐकलं की दाविदाला अभिषेक करून इस्रायलाचा काय केलंय, काय केलंय, भिकारी का नाही. कुणाला तर ओळून सांगा, तुझं पाचारण मोठं आहे. आपण आपल्या लेकरांना जन्म घालतो ते गरिबीमध्ये यावं म्हणून का, कर्जात, दरिद्री, श्रापात, पापात, व्यसनात मरण्यासाठी म्हणून का, नरकात जाण्यासाठी का, हाल अपेष्टा करण्यासाठी का. हालेलुया. आपण आपल्या लेकरांना जन्म देतो चांगले स्वप्न, चांगले विचार बघून. हालेलुया. तसं प्रियानो, देवाने तुम्हाला आणि मला जगाच्या स्थापनेपूर्वी प्रभू येशू ख्रिस्तामध्ये निवडलं आणि आपल्या पिढीमध्ये आपल्याला जन्मास घातलं. कारण देव म्हणतो, स्वर्ग जसं पृथ्वीहून उंच आहे तसे तुझे मार्गाहून माझे मार्ग, तुझ्या विचाराहून माझे विचार, तुझ्या कल्पनाहून माझे कल्पना उंच आहे. यशा 55:8 मध्ये देव म्हणतो. हालेलुया. देव अनुवाद 28 मध्ये म्हणतो, जर तुम्ही माझं वचन लक्षपूर्वक ऐकलं, काळजीपूर्वक आज्ञा पाळली, तर या पृथ्वीवरील सर्व कुळांपेक्षा, राष्ट्रांपेक्षा मी तुला उंच करल. ओ, मी तुला मस्तक म्हणून ठेवल. तू वर राहशील, खाली नाही. ओ, तू देणारा असशील, घेणारा नाही. तू शापित नाही, तू आशीर्वादित असशील. ओ, तुझी टोपली, परत, गुरं, ढोरं, वस्य, ओ सर्व काय आशीर्वादित असल. एक पण शस्त्र तुला मारण्याकरता घडलेलं चालणार नाही. ना दिवसा सूर्याची ना रात्री चंद्राची तुला बाधा होणार नाही. तुझ्या बाजूला सहस्रावधी पडले, उजव्या हाताला लक्षावधी पडले, तुला ते भिडणार नाही. ओ प्रियानो, देवाने आपल्याला आशीर्वादासाठी त्याच्या प्रतिमेमध्ये, रूपामध्ये, योजनामध्ये बनवलं. हालेलुया, हालेलुया. देव म्हणतो, प्रभू येशू ख्रिस्तामध्ये मी तुला विजयवंताहून विजयवंत केला आहे. कुणाला तर वळून सांगा, मी विजयवंताहून विजयवंत आहे. त्यांना सांगा, जो जगात आहे, सांगा, जो जगात आहे त्याच्यापेक्षा माझ्यात आहे, ओ तो श्रेष्ठ आहे. ओ, देव माझ्यामध्ये राहतो, येशू माझ्यामध्ये राहतो, त्याच्या वचनाद्वारे, त्याच्या पवित्र आत्म्याद्वारे. हालेलुया. कुणाला तर वळून सांगा, म्हणून कुणीच मला पाडू शकणार नाही, कुणीच मला मारू शकणार नाही. ओ, आतापर्यंत प्रत्येक जण जर प्रामाणिक असाल, तुम्हाला तुमचं जीवन आठवत असेल, ओ तुम्ही कुणी आईच्या पोटात गर्भात असण्यापासून, लहानपणापासून, तरुणपणापासून, आता या वयात ना, आतापर्यंत, आतापासून ना, आतापर्यंत ना, सैतान आपल्या पाठीमागं लागलेला आहे. लागलाय का कुणाच्या माग, का तुम्हीच माग लागलाय सगळ्यांच्या? हालेलुया. हाय का काय दुःख, संकट, त्रास, वादळ? आहे का लेकरांची परिस्थिती चांगली, आई वडिलाची, पती पत्नी, भाऊ बहिणीची, कामाची, बिझनेसची, सेवेची, नात्याची? सारखं काही ना काहीतरी, सारखं काही ना काहीतरी, सारखं काही ना काहीतरी. हाय का कुणी चाललंय का त्या अग्नीमधून, चढ उतारामधून? हॅलो. येशू म्हणलं, जो खडकावर घर बांधतो त्याला पण वारा लागल, वादळ येईल, पूर येईल, परंतु ते घर पडणार नाही. कुणा तर सांगा, माझं घर पडणार नाही, कारण मी खडकावर घर बांधलंय. ओ, मी वचनावर घर बांधलंय, मी येशूवर घर बांधलंय. मी देवाच्या इच्छामध्ये, योजनामध्ये, मार्गामध्ये, मी देवाच्या हातामध्ये, देवाने त्याच्या हातात मला कोरलेले. माझे कोट नित्य तो बघत यशेचो 49 प्रमाणे. ओ, माझी जन्म देणार आई विसरल, प्रियजन, नातेवाईक, भाऊबंद, मित्र मंडळी, सगळं नातं गोत पोत विसरल, तो मला विसरणार नाही, कारण त्यांनी मला निवडलेलं आहे. हालेलुया, हालेलुया. अंबाहारा बाशाकारामा. हाले. कुणाला तर वळून सांगा, तुला अभिषेक केलाय. त्यांना सांगा, आत्तापासून नाही, तो आईच्या, तुझा जन्मच देवापासून झालाय. ओ, मी तुम्हाला सांगतो, तुमचा जन्मच देवापासून झालाय. म्हणून तो तुम्ही म्हणताल, दुसऱ्याची लाईन एकदम क्लिअर आहे, दुसऱ्याचं काम एकदम क्लिअर आहे, एकदम ब्लेसेड आहे, एकदम स्मूथ आहे, एकदम चांगलं चाललंय. तुम्ही बघताय ना,
कधी तुम्ही जलस होतं का तुम्हाला? मी दुसऱ्यासाठी प्रार्थना करतो, ऐकतोय, दुसऱ्याला प्रार्थना करतोय, त्याला पैसा भेटतोय, त्याला आरोग्य भेटतोय, घर भेटतोय, त्याची लेकरं चांगलं, आई वडील चांगलं, पती पत्नी चांगलं, भाऊ बहीण चांगलं, सगळं चांगलं, आणि माझं सगळं डाऊन 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 डाऊन, अपमान, निंदा, छळ, त्रास. कुणी चाललंय का त्याच्यामध्ये? ते साईने देवाने तुलाच अभिषेक केलाय. ओ ते साईने, ओ पलिष्टी मूर्ख नव्हते ते, आतापर्यंत सगळे पलिष्टी मिळून दाविदाच्या मागे नाही लागले. बायबल सांगतं जेव्हा त्यांनी ऐकलं की दाविदाला अभिषेक केला आणि इस्रायलावर राजा बनवलंय, ओ सगळे मिळून दाविदाच्या मागे लागले. ओ जसं येशू ख्रिस्ताचा जन्म व्हायच्या वेळेस ओ त्या सैतानाला कळलं, त्या हेरोद राजाद्वारे आज त्यांनी सगळ्या लहान मुलांना मारायची आज्ञा केली. का? त्याला कळलं हाच पुढे जाऊन सैतानाचं डोकं कुचलणारे, हाच पुढे जाऊन ते श्राप मोडणारे, ते पापापासून मुक्ती देणारे, आजारापासून मुक्ती देणारे, सगळ्या बंधनातनं मुक्ती देणारे, हाच तो जगाला तारणारे. म्हणून आत्तापासूनच त्याच्यावर परिस्थिती आणा, त्याच्यावर आजार आणा, त्याच्यावर रोग आणा, त्याच्यावर करणी जादूटोना मंत्र तंत्र आणा, त्याच्या कामात वादळ उठवा, त्याच्या लेकरांमध्ये वादळ उठवा, त्याच्या आई वडिलांमध्ये वादळ उठवा, पती पत्नीमध्ये, भाऊ बहिणीमध्ये वादळ उठवा, त्याच्या सेवेमध्ये, नात्यामध्ये, इनर सर्कल मध्ये, बाहेरच्या सर्कल मध्ये, सगळीकडे वादळ उठवा, माग लागा. का? कारण त्याला आत्ताच थांबवा, आत्ताच थांबवा. हा दुसरं कुठलं कारण नाही. आज प्रियांनो सैतान एकच कारण आहे, वादळ आणते. कारण जो येशू ख्रिस्तापासूनचं जे फोकस आहे, जे तुझ्यावर पाचारण आहे, जे तुझी इच्छा आहे, जे योजना आहे, ज्या कार्यासाठी देवाने तुला आणि तुझ्या घराण्याला, कामाला, बिझनेस, सेवेला निवडलंय, ते पूर्ण नाही होऊन द्यायचंय. कुणाला तर म्हणून सांगा, मी जागृत राहणार, मी प्रार्थना करणार. हालेलुया. आज येशूच्या जन्माच्या अगोदर सैतानाने हेरोद राजाद्वारे सगळ्या लहान मुलांना मारायचा प्रयत्न केला. हालेलुया. जसं मोशेच्या जन्माच्या वेळेस देवाने मोशेला निवडलं होतं, ओ त्या इस्रायल राष्ट्राला मिस्राच्या गुलामगिरीतनं, हातातनं, फारोच्या हातातनं बाहेर काढण्यासाठी. म्हणून निर्गमच्या पुस्तकात मोशे पण लहान होता ना, त्यावेळेस त्या फारो राजाद्वारे सैतानाने आज्ञा केली सगळ्या लहान मुलांना मारायसाठी. आज तुम्हाला पण पुष्कळ वेळा आज्ञा केली सैतानाने, नरकाने, ओ शत्रू लोकांनी, जळणाऱ्या लोकांनी, ब्लड लाईनच्या लोकांनी, ओ कधी पापात फसवण्याद्वारे, चुकीच्या लोकांद्वारे, चुकीच्या डिसिजनद्वारे, ओ कर्ज, गरिबी, दारिद्र्य, आजार, रोग, पुष्कळ वादळ, ओ लेकरात, आई वडिलात, पती पत्नी, भाऊ बहिणीत, कामात, बिझनेस, सेवेत. का? एकच कारण, सैतानाला माहितीये, सैतानाला माहितीये तुलाच त्याने अभिषेक केलाय, तूच त्याचा सैतानाचे जू बंधन मोडणारे, तो अभिषेक केलाय, म्हणून तो तुला दाबवण्याचा प्रयत्न करत आहे. तू पूर्ण आनंदाने, हर्षाने, पूर्ण ताकदीने देवाची सेवा करू नये, देवावर प्रेम करू नये, देवाला समर्पण करू नये, देवाची आज्ञा पाळू नये, देवावर भरोसा ठेवू नये, सेवकाचं ऐकू नये, चर्चचं ऐकू नये, आधीन राहू नये, प्रार्थना करू नये, पवित्र राहू नये, शुद्ध राहू नये, नम्र राहू नये. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ओ म्हणून तर कुणी जाते का, येते का परिस्थिती वादळ? का आपणच वादळ आणणारे, परिस्थिती आणणारे? हालेलुया. या लोकांनी ऐकलं की दाविदाला अभिषेक केलाय, संपूर्ण इस्रायलाचा राजा केलंय त्याला, सगळे मिळून एकवटले. हालेलुया. ओ जसं माशाचा वास मांजरीला येतो ना, तसं सैताने ना, आधी सैतान नव्हता, तो देवदूत होता, देवाच्या सानिध्यात राहणारा, अभिषिक्त होता. ओ त्याला ते देवाने दान दिलेलं आहे ना, गिफ्ट दिलेलं ना, देव चांगला आहे, तो परत घेत नाही, त्याला वास येतो. म्हणून तर कधी मारायचा प्रयत्न केलाय का? कित्येक जण ऍक्सिडेंट मधून वाचले. इतके अग्नी, तुफान, वादळ, शस्त्र, ओ इतकं परिस्थिती. तुम्ही म्हणताल मीच का माझ्या घरामध्ये? माझ्या घरात सगळ्यांचं चांगले, भाऊ बहीण सगळं, नातं पोत्याचं सगळं चांगले, माझ्या घरात मीच का? माझ्या चर्चमध्ये मीच का? माझ्या कामाच्या ठिकाणी, शेजारच्या ठिकाणी, नातेवाईक भाऊबंदाच्या ठिकाणी मीच का? मीच का एवढं स्ट्रगल मधून जाते? मीच का एवढं तुफानामधून? मीच का वादळामधून? अरे तुलाच देवाने अभिषेक केलाय इस्रायलाचा राजा म्हणून. हालेलुया. अंबहाराबा शकारामा. तुझ्यासाठी देवाची महान मोठी योजना आहे.
देवाला धन्यवाद द्या. आता चांगल्या टाळ्या वाजून इतके वादळ संकट पूर आले तरी तू आणि मी मेलो नाही. आपले चर्च, आपले पास्टर, त्यांचं घराणं, आपले लीडर, सेवक मेले नाही. आतापर्यंत प्रभू मध्ये जिवंत आहे. त्याच्या वचनात, इच्छेत, आज्ञात, अभिषेकात जिवंत आहे. कारण त्याने आपल्याला अभिषेक केलाय, जसं नासोर येशूला अभिषेक केलाय सैतानाची जुबंधनं मोडायला. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. कुणाला तर वळून सांगा, कुणीच माझा अभिषेक नष्ट करू नाही शकणार, माझं पाचारण नष्ट नाही करू शकणार. स्तोत्र 33:11 मध्ये सांगितलंय, परमेश्वर म्हणतो माझ्या योजना पिढ्यानपिढ्या राहतात. मी जे बेत संकल्प आखलेत ना ते पिढ्यानपिढ्या राहतात. माझी योजना स्थिर राहते. आज तुमच्या जीवनातली जे देवाची योजना आहे, पाचारण आहे, इच्छा आहे तुमच्यासाठी, घराण्यासाठी, सर्वस्वासाठी, नातेवाईक, भाऊबंद, आई वडिलांसाठी, काम, बिझनेस, सेवेसाठी, सर्वस्वासाठी, देव म्हणतो माझी योजना स्थिर राहते, सर्व काळ राहते. माझ्या मनातले योजना बेस पिढ्यानपिढ्या टिकतात. योसेफाला पुष्कळ मारायचा प्रयत्न केला. हो, त्याच्या भाऊबंदांनी त्याचं स्वप्न पूर्ण न होऊ देण्याचा सगळं प्रयत्न केला, सगळं प्रयत्न केला. त्याला खड्डा टाकलं, मारलं, गुलाम म्हणून विकलं. ते पूर्ण प्रयत्न करत होते. मी म्हणतो आज संपूर्ण नरक प्रयत्न करू दे, तुमचे शत्रू प्रयत्न करू दे, नातेवाईक, भाऊबंद, शेजार पाजारचे, कामातले कुठली पण शत्रू असू दे, स्पिरिच्युअल असू दे, फिजिकल असू दे, मटेरियल असू दे, कोर्ट केस असू दे, गव्हर्नमेंट असू दे, हो कुठले शत्रू असू दे, आज जे देवाने तुमच्यासाठी योजना मार्ग ठेवले ना ते कुणीच नष्ट नाही करणार. कारण तुम्हालाच देवाने अभिषेक केलाय. हो, देव तुमच्या बरोबर आहे. जो जगात आहे ना त्याच्यापेक्षा महान श्रेष्ठ तुमच्या बरोबर आहे. आणि तो तुमच्या बरोबर आहे ना, तुमच्या विरोधात कुणी असणार नाही. हालेलुया. कुणी विजय नाही मिळवणार. कुणाला तर सांगा, मी विजयवंताहून विजयवंत आहे. येशू मध्ये मी विजयवंताहून विजयवंत आहे. म्हणून देव म्हणतो तू सर्प, नाग, आजगर, विंचू यांवर तुडवत चालशील, पाय देऊन चालशील. स्तोत्र 91 मध्ये. हालेलुया, हालेलुया. आतापर्यंत कुठलं शस्त्र, वादळ, वारा, आजार, रोग, नरक, हो कशानेच, हो आपण पापात होतो, सैतानाचे, अंधकाराचे पुत्र कन्या होतो, तरी पण मारू शकलं नाही. देवाने ख्रिस्तामध्ये त्याचे प्रकाशाचे, देवाचे पुत्र कन्या बनवलं. का? देवाने जगाच्या स्थापनेपूर्वी निवडलंय. हालेलुया. म्हणून तर आजपर्यंत आपण उभं आहे, आजपर्यंत आपण उभं आहे आणि इथून पुढे पण आपण उभा असणार. आणि देवाची परिपूर्ण इच्छा, योजना, मार्ग, ब्लेसिंग मध्ये आपण जाणार. तुम्ही तयार आहे का? देवाने तुम्हाला अभिषेक केलाय. देवाने आपल्या चर्चला अभिषेक केलाय. देवाने आपल्या प्रिय पास्टरांना, त्यांच्या फॅमिली आणि संगती उभा असणाऱ्या सगळ्या सेवक लोकांना अभिषेक केलाय. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. पण योसेफाला देवापासून अभिषेक होता, दाविदाला देवापासून अभिषेक होता, आपल्या पास्टरांना, हो आपल्या लीडर लोकांना, आपल्या चर्चला, आपल्या लोकांना त्या देवापासून अभिषेक आहे. आज कुणी पण, किती पण शत्रू येऊ द्या, हो आज घाबरू नका. आज मी तुम्हाला वचन दिलं उत्तेजन देवापासून. आज देव म्हणतो घाबरू नको, घाबरू नको, घाबरू नको. कुणाला तर वळून सांगा, घाबरू नको. किती घाबरतोस, किती घाबरतेस विचारा त्यांना. म्हणो घाबरू नको. हालेलुया. देव तुझ्या बरोबर आहे. त्याच्यापासून अभिषेक केलाय. देव करतो ना ते कुणाच्यानी पालटवत नाही. देव दार उघडतो ना कुणी बंद करत नाही. देव घर बांधत नाही तर बांधणाऱ्याचं श्रम व्यर्थ. देव रक्षण करत नाही तर पहारेकऱ्यांचं जागरण व्यर्थ. आपल्या प्रियजनास लागेल ते झोपेतही देतो. कुणाला तरुण सांगा, मी देवाचा प्रिय आहे, देव माझ्यासाठी लढणार आहे. हा सांगा, मी घाबरणार नाही. किती वादळ, वादळ, वारा, पूर येऊ दे, परिस्थिती येऊ दे, मी घाबरणार नाही. त्यांना सांगा, मी पडणार नाही. हालेलुया. योसेफाच्या भावांनी त्याचं स्वप्न पूर्ण न होऊ देण्यासाठी पूर्ण प्रयत्न केला. आणि ते म्हणले पण उत्पत्तीमध्ये, कस काय तुझं स्वप्न होते, बघू, आम्ही बघू. हालेलुया. कुणाला तरी सांगा, ते बघतच राहणार, ते बघतच राहणार, हो बघतच राहणार. त्यांना सांगा, फक्त थोडा वेळ बाकी आहे, हो थोडा वेळ बाकी आहे, हो थोडा वेळ बाकी आहे, हो थोडा वेळ. कुणाला तरी सांगा, थोडासाच वेळ. सांगा, लय नाही, थोडासाच वेळ. हो कुणीतरी वर्ष संपायच्या आधीच बघणार, थोडासाच वेळ. हो लग्न बघणार, लेकरं बघणार, स्वतःचे घर बघणार, काम, बिझनेस, सेवा बघणार, फळद्रूप बहुगुणित वाढ, विस्तार, रोहोबोध बघणार, यहोवा निसीचा विजयाचा झेंडा बघणार. हो थोडसच वेळ बाकी आहे. कुणाला तर वळून सांगा, विश्वासाने थोडासाच वेळ बाकी आहे. त्यांना सांगा, तू आता दुःखी आहे, रडत आहे, तुझ्या मोठ्या आनंदासाठी थोडासाच वेळ बाकी आहे.
ओ जे आई वडील लेकरासाठी रडते, देव दाखवते तुझ्या आनंद, लेकराच्या आनंदासाठी थोडासाच वेळ बाकी आहे. आता जे पण तुफान, अग्नी, कोर्ट केस काही बघते ना, सर्व देव पाडून टाकणारे. देव म्हणतो बलाने नाही, पराक्रमाने नाही, माझ्या पवित्र आत्म्याद्वारे कार्यसिद्धी जाईल. आणि हे मान पर्वता तू काय, माझ्या अबंडंट लाईफ सेंटर समोर, माझ्या पास्टरांसमोर, त्यांच्या घरासमोर, सर्व लीडर, एल्डर मेंबर समोर सपाट मैदान होशील. आज एक पण टिकणार नाही. आज जे पण तुम्ही बघते क्वेश्चन मार्क, अंधकार, पहाड, सैतान, शत्रू, कर्ज, गरिबी, दरिद्री, राग, पाप, मोह, वासना, अनफ्रुटफुल, काय पण जे बघते ना, वांसपणा, आज एक पण टिकणार नाही. आज सगळ्या कूस मी उघडतो, फक्त शारीरिक नाही, सगळ्या कूस, पैशाच्या, कोर्ट केसच्या, डॉक्युमेंटच्या, लेकर, आई वडील, पती पत्नी, भाऊ बहिणीच्या, कामाच्या, बिझनेस, सेवेच्या सगळ्या कूस उघडतो आणि तुम्हाला फळद्रूप आणि बहुगुणित करतो. आपल्या चर्चला फळद्रूप बहुगुणित करतो, आपल्या पास्टर, त्यांच्या घराला, संगती उभ्या असणाऱ्या सर्वांना फ्रूट मल्टिप्लाय आणि फ्रूटफुल करतो. हालेलुया. कुणी विश्वास ठेवतोय का? कुणाला तर सांगा मी चाललोय रहोबोत मध्ये, वाढ विस्तारामध्ये. त्यांना सांगा माझी सगळ्या बाबतीत वाढ विस्तार होणार आहे. ओ आज जे अशक्त आहे ना, मी प्रॉफेसी करतो तुम्ही सशक्त बनणार. देव म्हणतो अशक्त पण म्हणो मी सशक्त आहे. ओ काय म्हणतात, कर्ज गरिबी म्हणो, दरिद्री म्हणो, मी धनवान आहे. कारण आज परमेश्वराचा आशीर्वाद तुम्हाला धनवान करणार आहे, त्याच्याबरोबर तो कष्ट देणार नाही. आज देव परिस्थिती पालटवते, पाण्याचा द्राक्षरस करते. रात्री विलापाने बिराड केलं तरी प्रातःकाळी हर्षाचा ध्वनी ऐकू येणार आहे. आज देव म्हणतो माझी लोक पुष्कळ रडलेत, दुःख, संकट, त्रास, वादळातनं गेले. कुणाला तर सांगा लवकरच, कुणाला तर सांगा लवकरच, ओ कुणाला तरी सांगा लवकरच माझी साक्ष येणार आहे. त्यांना सांगा माझ्या घरी तुला यायचंय, एकट्याला नाही, पास्टर सगळ्याला. लवकरच माझ्या घरी मी धन्यवादाची, उपकार, स्तुतीची प्रार्थना ठेवल. कारण देवाने माझ्या लेकरांचं चांगलं केलंय, माझ्या आई वडिलांचं चांगलं केलंय, माझ्या पती पत्नीचं चांगलं केलंय, माझ्या भाऊ बहिणीचं चांगलं केलंय, माझं चांगलं केलंय, नात्याचं चांगलं केलंय. जे तुटत होतं, रडत होतं, कामाचं, बिझनेस, सेवेचं, हो सगळं चांगलं केलंय. ते शोकाचं गोंधळ काढलंय आणि मला हर्षरूपी वस्त्र त्यांनी घातलंय. अंबहाराबा शकारामा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ओ कुणाला तर म्हणून सांगा सैतान मला काय नाही करू शकत. त्याला करायचं असलं असतं ना कधीच मारलं असतं मला. ओ करायचं असतं ना कधीच माझ्या पापात, वासनेत, मोहात, रागात, चुकीच्या गोष्टीत, निर्णयात, ओ मी चुकलो पडलो तरी तो विश्वासू आणि न्यायदेव राहिला. ओ तो म्हणतो नीतिमान 7 वेळा पडला ना तरी मी त्याला परत उभं करेल, कारण माझ्यापासून त्याला अभिषेक झालाय, माझ्यापासून मी त्याला निवडलंय. हालेलुया, हालेलुया. ओ सैतानाला तुम्हाला संपवायचं असतं ना, घराला कधीच संपवलं असतं. चर्च बंद पाडायचं असतं, सेवा बंद पाडायची असती ना कधीच बंद पाडलं असतं. आतापर्यंत आपण टिकत आहे आणि शेवटचा द्राक्षरस पहिल्यापेक्षा चांगला असणार आहे, शेवटचा गौरव पहिल्यापेक्षा चांगला असणार आहे. देव या स्थळाला शांती देणार आहे. कुणाला तर वळून सांगा माझं शेवटचं गौरव चांगलं आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ओ देव दार उघडतो ना, कुणी बंद नाही करत. त्याच्या स्तोत्र 33:11 देवाचे संकल्प कायमस्वरूपी राहतात, कायमस्वरूपी. त्याचे बेत आहे ना पिढ्यान पिढ्या. योसेफाचे भाऊ म्हणले बघू याचं स्वप्न कसं पूर्ण होतंय. आज मी तुम्हाला सांगतो पुष्कळ आहे शत्रू. नाही असं नाही, त्यांनी ऐकलं ना, दाविदाला अभिषेक केला आणि इस्रायलचा राजा बनवला. सगळे एकवटले. आज मी म्हणतो सगळे एकवटले, चारी बाजूने. पौल म्हणतो चारी बाजूने आम्ही गेलो, दुष्काळ, तलवार, मरी, अपमान, निंदा चारी बाजूने, परंतु सगळ्या गोष्टी देवाने आम्हाला ख्रिस्तामध्ये विजयवंत ठेवला. हालेलुया. ओ चारी बाजूने, चारी बाजूने. पेत्राला पण सैतानाने चाळायचा प्रयत्न केला, मारायचा प्रयत्न केला. कुणाला तर वळून सांगा मी येशूच्या हातामध्ये, येशूच्या हातातून मला कुणी हिसकावून घेणार नाही. ओ येशू म्हणला पेत्रा, ओ शिमोना, शिमोना, सैतानाने तुला मारण्यासाठी प्रयत्न केला, चालण्यासाठी मागितलं, पण घाबरू नको, घाबरू नको, घाबरू नको, घाबरू नको, घाबरू नको, घाबरू नको. आज कुणाला तरी देव म्हणते पुष्कळ घाबरते घरासाठी. देव म्हणतो घाबरू नको, मी तुझ्यासाठी प्रार्थना केली आहे. हालेलुया. कुणाला तरी वळून सांगा माझ्यासाठी येशू ख्रिस्त उभा आहे. हालेलुया,
हालेलुया. माझ्यासाठी माझे पास्टर उभे आहेत, माझ्यासाठी माझं चर्च उभा आहे, माझ्यासाठी माझे लीडर लोक उभे आहेत, माझ्यासाठी माझे बहीण भाऊ मेंबर उभे आहेत. हालेलुया, हालेलुया. दाविदाने ऐकलं ना की शत्रू लोक सगळ्या बाजूने एकवटे. तिथं सांगितलंय 2 शमूएल 5:17 मध्ये, दाविदाच्या कानी येताच दावीद कुठे गेला? कुठे गेला? 17 अध्याय कुठे गेला? आपल्या दावीद खाली आपल्या गडीत गेला. दाविदाकडे त्याची गड होता. परमेश्वराचं नाव बळकट दुर्ग आहे, त्या धार्मिक धावत जाऊन निर्भय राहतो. दाविदाकडे गड होता. दानियल दिवसातनं 3 वेळा रोज गुडघ्यावर जाऊन दोन्ही हात उंचावून यरुशलेमेच्या दिशेने खिडक्या उघड्या करून प्रार्थना करायचा. ती त्याची गडी होते. एलिया पर्वताच्या शिखरावर तो म्हणायचा, ज्या परमेश्वराच्या हुजुरास मी राहतो, ओ त्याची ती गड होती. आलिशा पण म्हणतो, ज्या परमेश्वराच्या हुजुरास मी राहतो, त्याचं ते गड होतं. परमेश्वराचं नाम बळकट दुर्ग आहे. प्रियानो, तुमचं आणि तुमच्या देवाचं नातं किती स्ट्रॉंग आहे ना, किती जेन्युइन आहे, प्रामाणिक आहे, शुद्ध आहे, पवित्र आहे ना, ते तुम्हाला वाचवल. हालेलुया, हालेलुया. दाविदाकडे ते गड होता, ते लपण्याचं ठिकाण होतं. सगळ्यात पहिलं तो देव, त्याच्यानंतर देवाचा सेवक. आपले पास्टर, सिनियर पास्टर जोशुआ मोतीवाल यांच्यासाठी टाळ्या वाजून ठेवा. ओ ते गड आहे आपला, ते गड आहे आपला, ओ ते गड आहे आपला, ओ ते गड आहे आपला. ओ नेहमी म्हणा, देवा जसं हन्ना म्हणली, त्या तुझी कृपा दृष्टी माझ्यावर असू दे. ओ तो गड आहे आपला. ज्यावेळेस आपल्या सेवकाची, पास्टरांची कृपा दृष्टी फक्त एकटेच नाही, त्यांच्या पत्नीची, त्यांच्या दोन्ही लेकराची, सिस्टर तबिता आणि ब्रदर ओबेद यांची कृपा दृष्टी आपल्यावर पाहिजे. कारण देवाने निवडलेले, पाचारण केलेले, ओ देव त्यांच्याद्वारे जसं योसेफाला निवडलं, ओ जगाचा अन्न पुरवठा करण्यासाठी दुष्काळामध्ये, ओ मोशेला निवडलं, फारोच्या हातातनं बाहेर काढायला, गुलामगिरीतनं, मिस्रातनं बाहेर काढायला मोशेला निवडलं. प्रियानो, तसं आपल्या पास्टरांना निवडलंय. तिथे गट ठेवलेला आहे की तुम्हाला आणि मला सगळ्या सैतानाच्या बंधनातनं, योजना मार्गातनं, कर्ज, गरिबी, दारिद्र्य, आजार, रोग, नरक, करणी, जादूटोना, मंत्र, तंत्र, पुष्कळ गोष्टी, पुष्कळ प्लान, पर्पस, शस्त्र तिथनं वाचवण्यासाठी. प्रियानो, कुणा तर वळून सांगा, तू मी एकटी उभं नाही राहू शकत, एकटा उभा राहू नाही शकत. हालेलुया. प्रियानो, आपण कुणी एकटं नाही उभं राहू शकत. दावीद इतका देवाच्या हृदयातला मनुष्याचा व्यक्ती होता. त्याच्यावर अभिषेक 3 वेळा केलता. संबंध इस्रायल यहूद्याचा राजा करण्यासाठी. तो संदेष्टा पण होता, राजा पण होता, याजक पण होता. हालेलुया, हालेलुया. पण त्याच्याकडे ती गडी होती. त्याने ऐकलं ना, ओ शत्रू सगळ्या बाजूने माझ्यावर येते चढाई करण्यासाठी. का येते? सैतान धूर्ते, तो चॅप्टर आहे. शेजारी बघू नका, सांगा सैतान धूर्ते चॅप्टर आहे. म्हणून तू विनाकारण माझ्या मागे लागती, तू विनाकारण माझ्या लागतो. सैतान विनाकारण नाही लागत. तू कुणा तरुण सांगा, विनाकारण वेळ वाया घालवतो माझ्या ह्याच्या त्याच्या मागेल नाही. सैतान विनाकारण नाही, ज्याच्यावर अभिषेक आहे ना त्याच्याच मागे लागतो. कुणाच्या मागे आहे का सैतान? ते ओळख, ते साईन आहे, तुलाच अभिषेक केलाय. हाय का कुणाच्या माग? प्रश्न पडतो का, का देवा मीच मीच मीच, माझंच घर का, माझंच घर का? तुला अभिषेक केलाय. आणि कुणाला तरुण सांगा, साधारण अभिषेक नाहीये. सांगा, साधारण अभिषेक नाहीये. ओ साधारण आशीर्वाद नाहीये, साधारण पाचारण नाहीये. ओ फार 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 मोठ्या कारणासाठी देवाने तुला आणि मला, आपल्या चर्चला आणि आपल्या पास्टरांना, त्यांच्या कुटुंबाला निवडलेलं आहे. हालेलुया. अंबा हाराबा शकाराबा उरबो शकाराबा. प्रियानो, दाविदाला कळलं ना, बायबल सांगतं दाविदाला अभिषेक करून इस्रायलाचा राजा केलाय. हे ऐकून सर्व पलिष्ठी दाविदाच्या शोधास लागले. कुणाच्या? दुसऱ्या लोकांच्या का? आज सैतान दुसऱ्याच्या मागे का? त्याला माहिती आहे जीवन नीट नाही, शुद्ध नाही, पवित्र नाही. हा अर्धा तर माझ्या खिशातच आहे, कधी पण मी याला करू शकतो, मारू शकतो. कुणाला तर ओळख सांगा, जपून राहा. अर्धवट जीवन नको जगू. एक पाय जगात, एक पाय सैतानात, एक पाय पापात, एक पाय पवित्रतेत, एक पाय पास्टरांबरोबर, एक पाय जगाबरोबर, शत्रू बरोबर नको. हालेलुया. ओ जसं तुम्ही देवाबरोबर वागाल ना, तसं तुमच्या बरोबर वागण्यात येईल.
जसं तुम्ही पास्टरांबरोबर वागाल, त्यांच्या कुटुंबाबरोबर, आपल्या लीडर लोकांबरोबर, आपल्या लोकांबरोबर सेम तसं वागण्यात येईल. मनुष्य जे पेरतो ते उगवल. देवाचा उपवास चेष्टा व्हावायचे नाही, मग ते चांगलं असो नाही तर वाईट असो. दाविदाकडती गड होते, शत्रू आले ना त्याच्याकडती गड होते. मी म्हणलं पहिलं परमेश्वराचं नाव बळकट दुर्ग आहे, धार्मिक धावत जाऊन निर्भय राहतो. सेकंड आपले पास्टर, तो गड आहे. हालेलुया. तुम्ही जर प्रियानो निर्गमचा अध्याय तुम्ही वाचाल ना घरी जाऊन, प्रियानो निर्गम 17वा अध्याय 8 ते 16 वचन मी वाचतो तिथं. मग अमालेक येऊन रफिदीम येथे इस्रायल लोकांशी लढू लागला. तेव्हा मोशेने यहोशुआला सांगितले, आपल्यातले काही पुरुष निवडून काढ आणि जाऊन अमालेकाशी युद्ध कर. उद्या मी देवाची काठी हाती घेऊन टेकडीच्या माथ्यावर उभा राहील. मोशेच्या सांगण्याप्रमाणे यहोशुआने केले व तो अमालेकांशी लढू लागला. मोशे, अहरोन आणि हूर हे टेकडीच्या माथ्यावर चढून गेले. त्या समय असे झाले की मोशे आपल्या हात वर करे तेव्हा इस्रायलाची सरशी होई, व तो आपल्या हात खाली करे तेव्हा अमालेकाची सरशी होई. मोशेचे हात भरून आले तेव्हा त्यांनी एक धोंडा घेऊन मोशेच्या खाली ठेवला व तो तेवर बसवला. आणि अहरोन व हूर यांनी दोन्ही बाजूनी त्याचे हात वर उचलून धरले, म्हणून सूर्य मावळेपर्यंत त्यांचे हात स्थिर राहिले. मग यहोशुआने आपल्या तलवारीच्या धारेने अमालेकाचा व त्याच्या लोकांचा पाडाव केला. आणि परमेश्वराने मोशेला म्हटले की याची आठवण राहावी म्हणून ही घटना एका पुस्तकात लिहून ठेव आणि यहोशुआच्या कानी घाल, कारण मी अमालेकाची आठवण पृथ्वीवरून अजिबात पुसून टाकेन. तेथे मोशेने एक वेदी बांधून तिचे नाव यावे निसी म्हणजे परमेश्वर माझा झेंडा असे ठेवले. आणि तो म्हणाला, परमेश्वराच्या सिंहासनावर हात उचलल्यामुळे परमेश्वराचे अमालेकांशी पिढ्यानपिढ्या युद्ध राहील. हालेलुया, हालेलुया. दावीदेनं आपल्या गडीत गेला ज्यावेळेस त्याला कळलं शत्रू माझ्या मागे येतात. प्रियानो, शत्रू कुणाच्याही मागे नाही. मी म्हटलं येशू जन्माच्या आधीच मारायचा प्रयत्न केला. मोशेला जन्माच्या आधी का महान पाचारण होतं. आज तुम्हाला मला लहानपणापासून तू म्हणता सगळ्याचं जीवन स्मूथ आहे, माझंच का नाही, सगळ्याला सहज भेटतं, मलाच काय एवढं स्ट्रगल. महान पाचारण आहे आणि कुणी नष्ट नाही करणार. कालेब म्हणतो, ओ मी आता 85 वर्षाचा आहे, 40 वर्षाचा असताना ओ मला ते अभिवचन होतं, मी तर डोंगर घेणार होतो. आता मी 85 वर्षाचा आहे, आज पण माझ्यामध्ये तेच सामर्थ्य आहे, आज पण मी तयार आहे. का? तो अभिषेक आहे. ओ आज पण हो सैतान म्हणत असेल आता उशीर झाला, जे स्वप्न दृष्टांत मी तुला दाखवलं आता तू ते पूर्ण नाही करू शकत, आता विसरून जा, आशा सोडली ना. येशू ख्रिस्त गौरवाची आशा आहे. हालेलुया. प्रीती, आशा, विश्वास तिन्ही टिकते. आज सैतान म्हणलं एवढं वय झालं, एवढं स्वप्न दृष्टांत होतं, आता काय नाही होणार. आज तू पोहोचू नाही शकणार, तुझी लेकर, आई वडील, पती पत्नी, भाऊ बहीण नाही पोहोचू शकणार. आता ते सेवा, काम, बिझनेस नाही पोहोचू शकणार. कुणाला तर ओळखून सांगा मी पोहोचणार, कारण देवाने अभिषेक केलाय. देव माझ्या बरोबर आहे, त्याचा सेवक माझ्या बरोबर आहे, त्याचा चर्च माझ्या बरोबर आहे. हालेलुया. सैतान लबाड आहे, तो लबाडाचा बाप आहे. कुणाला तर ओळखून सांगा सैतान लबाड आहे, तो लबाडाचा बाप आहे. हालेलुया. सांगा सैतानावर भरोसा ठेवू नको, परिस्थितीवर भरोसा ठेवू नको. ती परिस्थिती कशाला माहितीये का? तुला निराश करायला आहे. सैतानाचं मोठं शस्त्र आहे निराश. परिस्थिती निराश होतो ना, आपला आनंद निघून जातो. जे प्रभूचा आनंद आपली ताकद आहे. सगळं काय उद्या आनंद जाऊ नका देऊ. पौल तुरुंगातून लिहितो फिलिपी मध्ये 4 अध्यायामध्ये, प्रभू मध्ये, प्रभू मध्ये, प्रभू मध्ये, प्रभू मध्ये, प्रभू मध्ये, प्रभू मध्ये सर्वदा आनंद करा, पुन्हा मनाला आनंद करा. पौल आणि सिलास पण जेल मध्ये होते, प्रेषित 16 हो त्यांना मारलं होतं, जेल मध्ये आतल्या टाकलं होतं, खोडात पाय अडकवलं होते. मध्यरात्रीच्या सुमारास दोघं गुडघ्यावर जाऊन प्रार्थना करत होते, गाणं गाऊन देवाची स्तुती करत होते. आणि देवाने असा मोठा भूमिकंप आणला की बंदी शाळेचे पाय डगमगले, सगळी बंधनं तोडली, सगळी दारं लागलेच उघडले. घाबरू नका. सैतानाचं एकच आहे, तुम्हाला मला परिस्थिती का आणतो. प्रियानो, तो देवाची योजना, मार्ग, प्लॅन, पर्पज नष्ट करू शकत नाही. तो डिले करू शकतो, तो उशीर करू शकतो. का? की तुम्हाला मला परिस्थिती आणून परिस्थितीमध्येच अडकून ठेवायला, परिस्थितीच बघत राहिला.
देवाला त्याचं पाचारण, इच्छा, अभिषेक जो जगात आहे त्याच्यापेक्षा महान, जी परिस्थिती आहे, जे कर्ज, गरिबी, आजार, रोग, शत्रू, कुणाचंही नाव घ्या त्याच्यापेक्षा महान निर्माण करता देव माझ्या बरोबर आहे. त्यांनी वचन दिले तुझ्या आयुष्यात तुझ्या पुढे टिकाव लागणार नाही. हो, तो विजयवंत मला विजयवंत केलंय. हो, त्याच्यामध्ये विश्वास ठेवून पुढे जा, पुढे जा, पुढे जा, प्रार्थनात पुढे जा, वचनात पुढे जा, आज्ञा पाळण्यात पुढे जा, सेवकाचं ऐकण्यात पुढे जा, विश्वासू सेवकाबरोबर राहण्यात पुढे जा, चर्च बरोबर लोकांबरोबर विश्वासू राहण्यात पुढे जा, देवाच्या पवित्रतेत, शुद्धतेत, नम्रतेत, देवा संगती राहण्यामध्ये पुढे जा. हो, नेहमी देवा संगती राहा, नेहमी देवा संगती राहा. कुणाला तर वळून सांगा देवा संगती राहा. तुला कुणा संगती राहायची गरज नाही, देवा संगती राहायची गरज आहे. हो, दाविदाकडे गड होता, काही पण आलं ना तो गडीत जायचा, देवाला विचारायचा देवा मी जाऊ का, युद्ध करू का, काय करू. कधी देव म्हणायचं जा, कधी म्हणायचं नको जाऊ. बायबल मध्ये सांगतं दाविदानी 66 युद्ध लढले आणि 66 युद्ध जिंकले. कुणाला तरुण सांगा सगळे युद्ध तू जिंकणार. आता जे पण बघत आहे ना, आई वडिलांना लेकराचं टेन्शन असेल, कामाचं, बिझनेस, भाऊ बहिणीला कुठलंही टेन्शन असू दे, कुठल्या युद्धातून परिस्थिती म्हणून जात असाल, तू सगळे युद्ध जिंकणार, तू सगळे युद्ध जिंकणार. तू देवाबरोबर राहशील ना, तुझं नातं देवाबरोबर जितकं जेन्युइन असेल ना, प्रामाणिक, चांगलं, सगळे युद्ध जिंकणार. दाविदाकडे गड होता, तो आपल्या गडीत खाली गेला, लपण्याचं ठिकाण होतं. स्तोत्र 91 मध्ये सांगितले पहिल्या वचनात, जो परात्पराच्या गुप्तस्थळी राहतो बसतो तो सर्व समर्थाच्या सावलीत राहील. नुसतं प्रार्थना केली, टायमिंग झाला, बाहेर येऊन परत पाप केलं, जगात गेलो, जगाप्रमाणे बोलणं, उठणं, बसणं, ऐकणं, संगती नाही. वचन वाचलं, रोज वचन वाचा, टाइम आपला 2 अध्याय 3 अध्याय जे, आणि वचन वाचून झालं परत नाही. तुम्ही प्रार्थना करा तेव्हा पण देवा बरोबर राहा, वचन वाचाल तेव्हा पण देवा बरोबर राहा, कामात असेल तिथं देवा बरोबर राहा, घरात असेल तिथं देवा बरोबर राहा, चर्च मध्ये असेल तिथं देवा बरोबर राहा, पास्टरांबरोबर असेल तिथं देवा बरोबर राहा, झोपलेला असेल तिथं देवा बरोबर राहा, उठता बसता खाता पिता देवा बरोबर राहा. तुम्ही कधीच पडणार नाही, कधीच पडणार नाही, कधीच पडणार नाही. कुणाला तर वळून सांगा मी देवा बरोबर राहील, मी देवाच्या वचना बरोबर राहील, मी देवाच्या पवित्र आत्म्या बरोबर राहील. आपण म्हणतो का पडतो. समजा एखाद्याने हत्ती पाळलाय, कुणाला तर सांगा हत्ती पाळलाय, आणि एखाद्या, आणि कुत्र पण आहे, सांगा कुत्र पण आहे. वाईट वाटत असलं डॉगी पण आहे, डॉग पण, चांगल्या शुद्ध भाषेत, माझ्या भाषेत थोडा आहे ना. हत्ती पण आहे, एवढा आपण देवाने आशीर्वाद केला, हत्ती पण आहे आणि नाही पास्ट एलिफंट आणि डॉग पण आहे. हालेलुया. आणि काय म्हणतात, मला मांजर पण आवडतं, कॅट पण आहे माझ्याकडे, बर बाबा हाय कॅट पण आहे. मांजरीला वाटीभर दूध चपाती चुरून, कुत्र्याला पेडिग्री 1 वाटीभर, आणि तेच अन्न तुम्ही मोठ्या हत्तीला माझ्यावानी देताय. आणि पास्टरांकडे येत आहे, पास्टर माझा हत्ती मेला काय करू. पास्टर म्हणले आजारी होता का, नाही. अशक्त नाही, मग का. अरे तू मांजराला जे दूध वाटीभर चालते ते हत्तीला पण देते, तो मारणारच ना. म्हणून तर मरत आहे आज प्रभू मध्ये. देव म्हणतो इफिसकारांच्या 6 मध्ये, प्रभू मध्ये व त्याच्या प्रभावी सामर्थ्यामध्ये बलवान होत जा. कुणाला तरुण सांगा जगामध्ये नको, जगाच्या भांडणात गोष्टीत, पापामध्ये कशात नको. मला आहे ना माझ्याकडे ती गडी पाहिजे. म्हणून तर दावीद पडला, चुकला, व्यभिचार केला, खून केला, तरी पण त्याच्याकडे ती गडी होती ना. देव होता ना, त्याचं हृदय मन शुद्ध पवित्र होतं ना, पश्चाताप केला, तो इतका देवावर प्रेम करायचा, आणि प्रेम आहे ना पापाचं रास झाकून टाकते. हालेलुया. कुणाला तरुण सांगा देवावर प्रेम कर, अमर्यादित प्रेम कर, असीमित प्रेम कर. जसं देवाने प्रेम केलं ना, आपण पापी असतानाच तो मरण पावला, इतकं प्रेम केलं ना. प्रियानो, येशूने आपलं सर्व पाप घेतलं आणि तो मरण पावला, आणि 3ऱ्या दिवशी जिवंत झाला. आज पण तो आपल्यासाठी मध्यस्थी करत आहे. जसं प्रियानो मोशे, मी मगाशी निर्गम वाचला 17वा अध्याय, प्रियानो तिथं पण शत्रू आले ना अचानक. ते म्हणत ते सरळ बिचारे इस्रायल लोक, कुठल्या पण लोक राष्ट्रातून जायचे ना, ते म्हणायचे आम्ही तुम्हाला त्रास देणार नाही, तुमचं पाणी पण विकत घेऊन पिऊ, जेवण पण विकत घेऊन खाऊ, कुणाला हात लावणार नाही. आम्हाला फक्त देवाने जे प्रॉमिस लँड दिले ना, वचनदत्त भूमी आहे ना, जिथं दुधामधाचे प्रवाह वाहते, ज्या विहिरी आम्ही खोदल्या नाही, जी घरं आम्ही बांधले नाही, जी मळे आम्ही लावले नाही, आम्हाला तिथं जायचंय. तिथली दगड पण लोखंडाप्रमाणे, लोखंड पण भंगार मध्ये विकलं ना. समजा जेवढी दगडे
आयुष्यामध्ये सगळं कर्ज भागल, कार येईल, घर येईल, बॅलन्स राहील, उदरनिर्वाह होईल पिढ्यानपिढ्यांचा. हो त्या डोंगरामध्ये खणलं ना तांब पण निघतं, सोनं पण निघतं. हो त्या बोचन दत्त भूमीत देव नेते. हो फक्त आम्हाला त्या वाटेने जाऊन द्या. आणि जसं त्या शत्रूने ऐकलं ना दाविदाला अभिषेक केलाय, सगळे त्याच्या मागे लागले. हो तसं हे सगळे रफाईम पण येऊन आहे ना इस्रायल लोकांशी लढू लागले. आज लढताय का तुमच्याशी कोणी? हॅलो, नाही आम्हीच लढतो पास्टर सगळ्याशी. लढताय का कोणी परिस्थिती, काही शत्रू? तुम्ही म्हणतात मी कुणाचं वाईट नाही केलं, मी सगळ्याला उपाशी असताना जेवण दिलं, दुःखात असताना प्रार्थना केली, छत नव्हतं छत दिलं, वस्त्र नव्हते वस्त्र दिले, जोडे नव्हते तुमच्या जोडे नाही, शूज नव्हते ते शूज दिले. हो मी रडत होते अश्रू पुसले, बंधनात होते सुटका. हो मी शत्रूला पण प्रेम केलं, इतकं वाईट केलं तरी, परंतु का मीच, का मीच, का मीच, का माझं घरानंच, का माझं घरानं? अरे तुला तुझ्या घराण्यालाच नेले देवाने प्रॉमिस लँड मध्ये न्यायला. अंबा हा राबा शकारा मावूर अभो. कुणाला तर म्हणून सांगा घाबरू नको. हा ते इस्रायल लोकांशी लढू लागले. या पलिष्ठांचा काय संबंध नव्हता. दाविदाला अभिषेक केला, ऐकलं ना ते म्हणले हाच तो दावीद. राजा नव्हता काय नव्हता, एकट्याने 200 पलिष्ठांना मारलं. हाच तो दावीद. सगळं काय राजा नव्हता ना. ओ ज्या पण युद्धात जायचा ना देव त्याच्या बरोबर असायचा, चतुराईने वागायचा, सगळे युद्ध लढायचा. हाच तो दावीद. आणि आता तर त्याला अभिषेक केलाय. हो तुम्ही कधी नोट केलं का, काहीतरी मोठा आशीर्वाद यायच्या अगोदर मोठं वादळ आलेलं बघितलंय का तुम्ही? गेलाय का तुम्ही? गेलाय का? ओ मी म्हणतो आज जे पण तुम्ही आई वडिलांनो लेकराच्या जीवनात मोठं वादळ ना, तुमच्या लेकरांना देव महान आशीर्वाद करणार आहे. आज जे पण कामात बिझनेस नात्यात वादळ बघताय ना, आई वडील पती पत्नी भाऊ बहिणी सेवेत जे पण बघताय ना, तुम्हाला वाटतं मेले अशक्य आहे, आज देव तेच शक्य करणार आहे. तुला प्रॉमिस लँड मध्ये नेणार आहे. हालेलुया, हालेलुया. हो ते लढू लागले ना. यहोशूआने काय केलं माहितीये का? मोशेने काय केलं? निर्गम 17 मध्ये यहोशूआला सांगितलं तू आपल्यातले काही पुरुष निवडून घे. सांगितलं ना. कुणाला तर म्हणून सांगा तुला सगळ्याची गरज नाही. त्यांना सांगा माझ्या सारख्याची गरज आहे. सांगा माझ्या चर्च अबंडंट लाईफ सेंटरची गरज आहे. हो सांगा एकच देवाचा सेवक, 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 एकच देवाचा सेवक जो माझी गडी आहे आणि तो आपले पास्टर सिनियर पास्टर जोशुआ आहे. हो मला त्यांची गरज आहे. हालेलुया. मला दुसरे पास्टर दुसरे चर्च दुसऱ्या वेद्या कुणाची गरज नाही. देवाने मला गडी दिली आहे. देव जो पिता, देव जो पुत्र, देव जो पवित्र आत्मा, अबंडंट लाईफ सेंटर चर्च आणि माझे पास्टर जे माझं प्रेम करतात, त्यांची कृपा दृष्टी हात आहे. ओ प्रार्थना करत आहे माझ्यासाठी, माझ्या घरासाठी उभे. मला दुसऱ्या गडीची गरज नाही, दुसऱ्या चर्चची गरज नाही, दुसऱ्या लीडर वेदीची गरज नाही. हालेलुया. मोशेने यहोशूआला सांगितलं, दुसऱ्याला सांगितलं का? कुणाला तर सांगा तुला सांगतात का पास्टर? विचारा लवकर लवकर वेळ संपवायचंय म्हणून तुझ्यावर भरोसा ठेवतात का? तुझ्यावर अवलंबून राहतात का? काय ना राहत ना काहीतरी कारण आहे. त्यांना सांगा असं बाग बोला मुख्य आत्मे भैरात्मे येशूच्या नावात काढतो मी. त्यांना सांगा असं वाघ, पास्टरांनी तुझ्यावर भरोसा ठेवू दे. हा असं वाघ, ओ असं वाघ, पास्टरांनी भरोसा ठेवू दे, अपेक्षा ठेवू दे. का यहोशूआलाच निवडला? लाखो लोक होते, पुष्कळ आहे, पण देव पास्टर कुणावर भरोसा ठेवत आहे? प्रियानो ही पृथ्वी देवाने मनुष्याला दिली. देव डायरेक्ट येणार नाही. दावीद का आपल्या गडीत गेला? हे चर्च आणि आपले पास्टर ती गडी आहे. देव त्यांच्याद्वारेच आपल्याला बाहेर काढल, त्यांच्याद्वारेच. तुम्ही म्हणाल मी अभिषिक्त आहे. नाही नाही, मला आपल्या पास्टरांची गरज आहे, मला आपल्या चर्चची गरज आहे, मला आपल्या लीडर लोकांची, मला आपल्या बहीण भावाची गरज आहे. हालेलुया. मोशेने यहोशूआला निवडलं. का यहोशूआला? कुणाला तर म्हणून सांगा तू असं काय करतोस? हा की पास्टरांनी भरोसा ठेवावा, विचारावं काय तो आहे माझ्यासाठी, त्याचं कुटुंब आहे का? नुसतं तू कुरकुर 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 नाव ठेव ह्याचं त्याचं, संगत बदला कुणीतरी. का यहोशूआला निवडलं? बायबल सांगतं ओ मोशे मंडप बांधायचा, तिथं प्रार्थनाला जायचा, देव उतरून यायचा, मेघस्तंभातनं सगळे बघायचे, दंडवत करायचे. मोशे मित्रासारखा देव बोलायचा आणि मोशेची प्रार्थना झाली ना मोशे निघून जायचा. तरी तो तरुण पुरुष, निर्गम मध्ये लिहिलंय, तो तरुण पुरुष तरुण पुरुष तरुण पुरुष यहोशूआ तिथंच मंडपात मध्ये राहायचा. इतकं देवाच्या सानिध्यावर प्रेम करायचा.
हो, इतकं देवाच्या घरावर, इतकं सेवकावर, इतका तो ईर्ष्यावान होता ना त्याच्या पास्टरसाठी, मोशेसाठी. हो, जेव्हा पवित्र आत्मा उतरून आला ना, सगळे संदेश द्यायला लागले ना, भविष्यवाणी करायला लागले ना, आणि दोघ जण त्यांच्या घरातच होते तंबूत. काय काय सवय असते ना घरी बसून, चर्चच्या दिवशी घरीच बसायचं, दशांश टाकायचं नाही, सीड नाही, लो ऑफरिंग नाही, हाले नुसती मगरीवाणी येऊ दे नाही दे, जरा काहीतरी बेस्ट पाहिजे, उत्तम पाहिजे, जाळ फाटू लागेल असं ना. हो, सगळं उदरनिर्वाह वागून शिल्लक राहिलं काहीतरी असं पेरणी कर ना की हलून जाऊ दे पास्टर, चर्च आणि देव. हालेलुया. सीड ऑफरिंग म्हणजे सॅक्रिफिशियल ऑफरिंग असू दे, काहीतरी सॅक्रिफाईस असू दे. आपल्या घरासाठी लोन काढू, कारसाठी लोन काढू, लग्नासाठी लोन काढू, सगळ्या ऑपरेशन साठी, केस लढण्यासाठी काढू, विचार नाही करणार. लाखो ना 10 लाख जाऊ द्या अजून पण, की जिंकू द्या, चांगलं होऊ द्या. आणि आपल्या चर्च साठी, आपल्या पास्टर साठी, आपल्या देवाच्या सेवेसाठी जी गरज आहे दुसऱ्या, तवा का नाही आपण घर विकत, तवा का नाही लोन काढत, कार काढत, सोनं मोडत. इतकं तुच्छ स्वस्त लेखता विसरून गेलो आपण. कसे होतो जुने फोटो बघा आणि आत्ताचे बघा. कसे होतो आपण, कुठं राहायचो, कुठल्या वस्तीत घर नाही काय. आज आपण एकट्याला कुटुंब वत्सल केलं का? त्या पास्टरांद्वारे, आपल्या चर्चद्वारे देवाने केलं. आज आपण काय करत आहे त्यांच्यासाठी? आज जेव्हा देवाची गरज आहे, देवाच्या सेवकाची गरज आहे, देवाच्या चर्चची गरज आहे, मी तिथं आहे का? माझा वाटा, माझा पोर्शन तिथं आहे का? हो, आपल्या घराची नाही, देवानी का सोन्या रुपयातून बाहेर काढलं की जेव्हा मंडप बांधायचं होतं ना, तंबू बांधायचं होतं ना, त्या लोकांनी ते सोनं रूप जे होतं ना आणलं. हो, देवानी इतकं दिलं ना, शेवटी मोशेला म्हणाला थांबा. आज देवानी इतकं दिलंय तरी पण आज मला वाईट वाटतं. हो, इतकं दिलंय तरी आपल्या पास्टरांची गरज, चर्चची गरज, सेवेची गरज. पास्टरांची गरज म्हणजे काय? पास्टरांची गरज सर्व त्यांनी सेवेला वाहिलेलं आहे. हो, आपल्या देवाच्या घराची गरज आहे ना, अपुरी राहू देऊ नका कधी. तुम्हाला जर काय मोजता येणार नाही, आकाशातल्या तारेवाने, ओ समुद्रतीच्या वाळूवाने, पृथ्वीच्या रचकानवाने, जाळ फाटू लागल, नाव बुडू लागल तुमच्या जोडीदाराच्या पार्टनरच्या, असं जर काहीतरी पाहिजे ना, प्याला भरून वाईल. आता त्याच्या हजारो पटीने ओ काहीतरी सॅक्रिफिशियल अर्पण आणा. फक्त पैसा नाही, प्रार्थना करा, उपास करा, जे पण तुम्हाला नॉलेज आहे, ताकद आहे, कुवत आहे, उभं राहा आपल्या पास्टरांसाठी, आपल्या चर्चसाठी, आपल्या देवासाठी, त्याच्या इच्छा योजना मार्गासाठी. देवाने आशीर्वाद का केला, अभिषेक का केला? आपलं नाव मोठं, लौकिक मोठं करायला नाही, त्याच्या लोकांना, प्रजेला आशीर्वाद द्यायला. आज आपण आपल्याच देवाने आशीर्वाद दिलाय, आपल्यासाठी, आपल्या कुटुंबासाठी, आपल्या शायनिंग साठी, नाव पाहण्यासाठी जगतो का? आपण किती आपल्या चर्च साठी उपयोगी पडतो, आपण किती सेवकासाठी उभे करतो. ते निर्गम 17 अध्याय मी वाचलं ना, तुम्ही घरी जाऊन वाचा. शत्रू आले ना प्रियांनो, मोशेने यहोशूआला पाठवलं, दुसऱ्याला नाही. अशी काय गरज वेळ आहे आपण नाही, पास्टर मला विचारत नाही कारण अरे तू काय वागतो, काय करते? आपल्या पास्टरांना दुःख देते का आनंद, ताकद देते का ताकद काढते? घर बांधतो का घर पाडतो? आपल्या सेवकाचं, चर्चचं, लोकांचं, लीडर लोकांचं. हालेलुया. तो मंडप सोडून मोशे गेला ना तरी राहायचा. तो इतका सेवकाविषयी ईर्ष्यावान होता ना, त्या दुसऱ्यांवर पवित्र आत्मा आला ना, घरात ते भविष्यवाणी करू लागले ना, मोशे त्यांना थांबव. मोशे इतका चांगला होता ना, कुणीतरी आपल्या पास्टरांसाठी परत टाळ्या वाजून गौरव द्या. ते जळणारे नाहीये प्रियांनो. आज सैतान ना, आज फूस घालतो, लोकांना भडकवतो का? ती लोक पण त्या कॅरेक्टरचे, संगतीचे, काम करायला जागा देतात. मोशे म्हटला अरे फक्त तेच नाही, सगळे देवाची लेकरं संदेष्टे असले असते, सगळ्यावर पवित्र आत्मा उतरून आला असतं, किती बरं झालं असतं. आपले पास्टर उभं करणारे, भरवणारे, वेळेत उभं राहणार. एक वेळ ते चांगल्या ह्याच्यात नाही, पण जेव्हा गरज आहे ना सगळ्या ह्याच्यात असणार. मला माहित नाही तुमचा अनुभव, मला माहित आहे, माझी साक्ष आहे. आज मी उभा आहे ना, हालेलुया, आज देवाने त्यांच्याद्वारे उभं केलं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रियानो, दोघ भाऊ प्रियानो, पास्टर सिनियर पास्टर जोशुआ, पास्टर मोजेस, आपलं चर्च, आपले लीडर लोक, सगळे मेंबर. हालेलुया. ती गडी आहे आपली. हालेलुया. मोशेने यहोशूआला पाठवलं का? मोशेला देव एकट्याला बोलवायचा डोंगरावर, बाकी कुणी येऊ नये. 40 दिवस 40 रात्र 2 वेळा
तो डोंगरावर जायचा, देवाने त्याला पाचारण केलं तर तिथं देव आज्ञा वचन द्यायचा, सगळं शिकवायचा, नमुना कसं बांधायचं, मंदिर कसं सगळं. पण यहोशूआला बोलवलं नव्हतं. पण इतका सेवकाला मदत करायचा ना, मोशे वर गेला ना तरी डोंगराच्या कपारीत कुठंतरी एकटा बिचारा सर्प असल, वाईल्ड अॅनिमल असल, खाणं नाही पिणं नाही. आपण मोशेचं ऐकतो पण यहोशूआचं थोडंसंच लिहिलेलं आहे, पण तो देव बघतो, विश्वासू न्यायी आहे. म्हणून तर मोशे नंतर देवानी यहोशूआला निवडलं, दुसऱ्याला नाही. तुम्ही असं काय वागलंय का की आपल्या पास्टरांनी आपल्यावर भरोसा ठेवलाय? आपल्या पास्टरांना आपल्याला दुःख देणारे कधी नका बनू. कधीच तुम्ही परिपूर्ण आशीर्वादात नसणार. नेहमी बघा की माझ्या पास्टरांना एक किंचित पण दुःख नाही, मी आनंद देईल पण दुःख नाही देणार, मी घर बांधल पण पाडणार नाही, उभं राहील. का? यहोशूआला देवाने निवडलं. यहोशूआच्या सिक्रेट गोष्टी होत्या. तुम्ही काय केलंय सिक्रेट? पास्टरांचं नाव खराब केलंय, सिस्टरांचं, लेकरांचं, घराचं, आपल्या चर्चचं, आपल्या बहीण भावाचं, आपल्या लीडर लोकांचं, आणि म्हणताय सगळं करतोय, उत्तर होतच नाही. तू बदल, सुधर, पश्चाताप कर. आणि आज ती जी गडी दिली ना, तिथनं देव वाचवल, संरक्षण करल. आपले पास्टर, आपलं चर्च आणि आपला देव, पिता, पुत्र, पवित्र आत्मा. हालेलुया. जे विरुद्ध शत्रू कट करून टाक. नको का त्यांच्या पापाचा, शापाचा भागीदार होतो. हालेलुया. ओ मोशे नंतर ना देवाने यहोशूआला निवडलं. म्हणला तू माझ्या लोकांना घेऊन जा. इथं ना सांगितलं देवानी, मोशेने यहोशूआला सांगितलं, जा तू खाली जाऊन युद्ध कर. काय काय युद्ध आहे ना आपल्याला करायचंय, आपल्याला आपल्या जबाबदारी पूर्ण करायचंय. मोशे म्हणलं मी देवाची काठी घेऊन टेकडीच्या माथ्यावर जाईल. कुठं जाईल? नेहमी पास्टरांना ना बिझी ठेवा, प्रार्थनात, वचनात. बाकी सगळी काम आहे ना वाटून घ्या. आपण पास्टर तुम्ही थांबा, आम्ही करतो. वेळ काढा. आपल्या घरात काम, लग्न कार्य काय असेल, कसा वेळ काढतो, आवर्जून वेळ काढा आपल्या सेवकासाठी, चर्चसाठी, दृष्टांतासाठी जे देवाने त्याला दिलंय. एकच वेदी आहे प्रियांनो, अनेक वेद्या करू नका. तुम्ही तुमची सेवा घरानं पिढ्यानपिढ्या शापित होताल, शापित होताल. प्रियांनो, नीट बायबलचा अभ्यास करा. जो देवाने ठेवले ना तिथंच राहा. इथं 3 पुरुष आपण मोशे विषय बघतो. यहोशूआला देवाने मोशेला पाठवलं, खाली जा. आपलं एकच चर्च आहे. एक एक ग्रुप बनवू नका एका लीडरच्या मागे. तो माझा लीडर आणि ते लीडर पण तारखे गोळा करतोय, सारख्याला वारके, दोघच शापित होताल. जर ते पास्टरांनी भरोसा ठेवला ना, आपलं चर्च बांधायला, ही वेदी बांधायला, चर्च सेवक बांधायला, सेपरेट नाही. जर वरून पास्टरने काय सांगितले तर हुकूम पाळा, आज्ञा पाळा. हुशार राहा, मेंबर पण आणि लीडर पण. तुमचा फोकस काय, दृष्टांत काय, इंटेन्शन काय, देव बघतो. हालेलुया. एलियाचा दुप्पट वाटा आलिशावर आला. आलिशाचा चौपट वाटा ना गैजीवर यायला पाहिजे होता, कारण गैजी होता. पण त्याला काय मिळालं? कोड मिळाले. कुणाला तरी सांगा कोड. इंग्लिश मध्ये काय लेपर्स आहे ना, जे तुम्ही समजून घ्या, नाही तर माझं इंग्लिश कच्चं आहे. कोड मिळाले. चौपट यायला पाहिजे होतं पण कोड मिळाले. का? कुणाला तरी विचारा, तुला काय मिळतंय आज? तू किती विश्वासू आपल्या पास्टर सांगते, चर्च सांगते. सांभाळा बारीक गोष्टी, बारीक सारीक गोष्टी. किती विश्वासू आहे. जे लीडर सेवक आहे ना, सांभाळा, हुशार राहा. सेवा करताय, तुमचं स्वतःची वेदी नाही, स्वतःचं चर्च नाही. माझं अबंडंट लाईफ माझं चर्च आहे. हो माझे पास्टर आहे, त्यांनी भरोसा ठेवलाय, मी बघल. मी नाही, हो मी माझ्या पास्टरला, माझ्या चर्चला, देवाला त्यांनी माझा भरोसा ठेवला, ती माझी गडी आहे, मी तिथं सुरक्षित राहील. नका ते कोड आणू प्रियांनो. आज पुष्कळ कोड आलेत. आजार जातात नाही, कर्ज गरिबी आलेत, वाढ नाही, विस्तार नाही, ब्लॉक झाले सगळे. का? चुकीची वेदी बांधली. हालेलुया. कुणा तरी सांगा, चुकीची वेदी बांधू नको. चुकीचं मन, हृदय, इंटेन्शन ठेवू नको. यहोशूआला पाठवलं, दुसऱ्याला नाही. लाखो पुरुष होते. असं काहीतरी वागा पास्टरांसाठी, आपल्या चर्च देवासाठी, की भरोसा ठेवू दे देवानी, चर्चने, पास्टरने, लोकांनी. दुसरे मोशेने हूर आणि अहोरोनला घेतलं, दोघांना. किती जणांना घेतलं? दोघांना. वर गेला. मोशे पण तुमच्या माझ्या सारखा होता. त्याचे हात गळून आले ना, युद्ध हारायचे. त्या लोकांनी पाहिलं. त्यांनी एक दगड घेतला मोठा, मोशेला बसवलं आणि एका बाजूने अहोरोनने हात वर केला, एका बाजूने हूरने हात वर केला आणि सूर्य मावळेपर्यंत त्यांनी हात वर धरून ठेवले आणि युद्ध जिंकले. आपण पास्टरचे हात वर करणारे का खाली आणणारे? शक्ती सामत वर करणारे का खाली आणणारे? आनंद देणारे का दुःख देणारे? नुसते पास्टरने आपल्या चर्चला, देवाला, त्याच्या राज्याला, योजना मार्गाला. ओ देवानी का राजा केला दाविदाला, इस्रायलाचा, त्याची प्रजेला सांभाळण्यासाठी? का देव त्याचे सेवक निवडतो? प्रजेला सांभाळण्यासाठी. आपलं सगळं फोकस आहे ना प्रियांनो,
देव असू द्या, त्याचं सेवक चर्च असू द्या, त्याची जबाबदारी असू द्या, त्याच्यासाठी जगा, त्याच्यासाठीच देवाने आशीर्वाद केलाय, अभिषेक केलाय. आपलं नाव लौकिक नाही प्रियानो, सगळं मेल्यावर इथं सोडून जायचंय. आज तिथं ती शाबासकी उद्या तो म्हणू द्या, शाबास माझ्या भला आणि विश्वास सुद्धा असा, तू लहानातल्या लहानाच्यात विश्वासू राहिला ना, मी मोठ्यावर धनी पण देईल. असं नका प्रियानो जो म्हणाल तुझी नजर करडी ना, मी लपून ठेवलं. नका प्रियानो शापित हो, नका गैरसमज करून घेऊ आपल्या पास्टर विषय, चर्च विषय, देवाविषय. शुद्ध मनाचे ते देवाला बघतील, नम्र जनाचे पृथ्वीचे वतन भोगतील. हूर आणि प्रियानो तिघ जण आहे ना, मोशे नंतर यहोशूआला निवडलं. आहोरोनाला पहिला याजक बनवलं इस्रायलाचा. आणि जो हूर होता ना, निर्गम 31 मध्ये लिहिले, त्याचा नातू जो बसवलेले ना, त्याला देवाने असं ज्ञान बुद्धी आत्म्याने भरलं ना, सगळ्या मंदिराची कलाकुसरीची कामं त्यांनी केलं. सिंहाचा वाटा होता मंदिर बांधण्यासाठी. का? कारण ह्या लोकांनी काहीतरी केलं, जी गडी होती त्यांच्यासाठी. प्रियानो तुम्ही आज निर्णय घ्याल ना, मी माझ्या देवाने जे मला गडी दिले, पास्टर, चर्च आणि तो देवा मी तुझ्यासाठी जगल, तुझीच इच्छा योजना पूर्ण करण्यासाठी जगल. आज तुम्ही जे पेराल ना, तुम्हीच नाही, तुमचं घरानच नाही, तुमच्या पिढ्यानपिढ्या आशीर्वादित होताल, पिढ्यानपिढ्या आशीर्वादित होतील. ओ पिढ्यानपिढ्या. पण जर तुम्ही चुकला ना, तुम्ही चुकला ना, तुमच्या घरानं, तुम्ही तुमचं घरानं पिढ्या पिढ्या शापित होईल. प्रियांनो आपण काय पुढे नेतोय ना, सांभाळा प्रियांनो, सावध राहा. कुणाला तर वळून सांगा सावध राहा. या आपण पुन्हा वचनाकडे वळूया. 2 शमूएल 5 अध्याय 17 ते 20. दाविदाला अभिषेक करून इस्रायलाचा राजा केला आहे, हे ऐकून सर्व पलिष्टी दाविदाच्या शोधास निघले. हे कानी ऐकताच दावीद आपल्या खाली आपल्या गडीत गेला. ते पलिष्टी येऊन रफाईम खोऱ्यात सगळीकडे पसरले. आज पसरलेत का शत्रू सगळ्या बाजूने? कधी हैराण झाले का? एकदा येशूने काय केलं, आपण वचन पाहिलेलं बायबल मध्ये, 5,000 जीव घातलं, पाठवून दिलं. आणि नंतर येशू डोंगरावर प्रार्थना करायला गेला आणि शिष्यांना म्हटलं तुम्ही जा माझ्या पुढं. आणि ते निघाले येशूचं वचन ऐकून. आणि बायबल सांगतं मध्येच त्यांचे जहाज काय झालं, थांबले. वाचले का तुम्ही? हात वर करा किती जणांनी. बायबल सांगतं एवढा तोंडचा वारा होता ना, मध्येच थांबलं. ना पुढे जाता येईना त्यांना, ना मागे जाता येईना. वाचले का तुम्ही? वाचलं का? आणि बायबल सांगतं येशू वर होता डोंगरावर ना, तिथून येशूने त्यांना पाहिलं. कुणाला तर ओळखून सांगा मला येशूने पाहिलंय. त्यांना सांगा मी धन्य आहे, मी आशीर्वादित आहे, मी मस्तक आहे, मी वर राहणार, मी प्रकाश आहे, मी निवडलेला आहे, मी राजकीय याजकगण आहे, मी निवडलेला वंश आहे, देवाचा हात माझ्यावर आहे, मी देवाच्या गडीत आहे. हालेलुया. ओ देव मला बघत आहे. माझ्या भाव माझ्या बहिणी मला खरंच सांगू दे, देव तुला खरोखर बघत आहे. तुझा आक्रोश, तुझं गारण त्याच्या कानी पडलंय आणि आज तो तुला आलाय. ओ येशूने तिथनं पाहिलं. ओ तुम्ही रडत आहे, दुःखात त्रासात, त्यांनी तिथनं पाहिलं. आणि बायबल सांगते येशू कशावरून आला? मोठ्याने, हेलिकॉप्टर, कुठल्या फ्लाईटने, बाईकने, बुलेट, ऍक्टिवा, कार, कशावर आला? कुणाला तर ओळखून सांगा येशू तुझ्यासाठी. लवकर बोला, फुल स्पीडने गेरने, जेवढी रेस करता बोला तेवढा लवकर आशीर्वाद भेटल. सांगा येशू माझ्यासाठी अशक्य गोष्ट शक्य करणार आहे. ओ मी तर्क वितर्क पण करू शकत नाही ना, ते करणार आहे. ओ जे डोळ्यांनी पाहिलं नाही, कानाने ऐकलं नाही, माणसाच्या मनात आलं नाही ना, देव माझ्यासाठी ते करणार आहे. माझ्या भाव माझ्या बहिणी तुझ्यासाठी करणार आहे, आपल्या पास्टरांसाठी, त्यांच्या कुटुंबासाठी, आपल्या लीडर लोकांसाठी, आपल्या सेवेसाठी, काम बिझनेस सगळ्यासाठी तो करणार आहे. ओ येशू पाण्यावरून समुद्रावरून तो चालत येणार आहे. आज ज्यांना आर्थिक आशीर्वाद नाही, रडत आहे, कर्जात आहे, श्राप आहे, पुष्कळ हप्ते कर्ज आहे, आज मी ते बंधन श्राप तोडतो आणि तो आर्थिक आशीर्वाद बघशील. आज कुठला आजार रोग असू दे, येशूच्या नावाने मी शापित करतो. इफाता बोलतो, येशूला बसलेल्या फटक्याने आरोग्य देतो. ओ येशू आरोग्य तुला देईल. ओ आज तू कुठल्या लेकराचं बंधन, हो टेन्शन, आई वडील, पती पत्नी, भाऊ बहीण, घराचं, हो कोर्ट केसचं कुठल्या असू दे, आज सगळ्यातनं देव मोकळं करत आहे. आज वडिलांनो जे लेकराचं टेन्शन आहे मोकळं करत आहे. आज येशू तुझ्यासाठी समुद्रावरून चालत येते. कुणाला तळून सांगा अशक्य गोष्ट शक्य बघणार आहे मी. ओ तेच लोक बघणार आहे जे विश्वास ठेवणार आहे, तेच लोक जे त्याच्या दर्शनाविषयी आतुर आहे, उत्सुक आहे. तुम्ही आहे का? तुम्ही आहे का? आज येशूने तुम्हाला बघितलं, समुद्रावरून आला तो चालत. हालेलुया. पुढे काय सांगितलं येशूने? तिथं जहाज होती ना, येशू पुढे जात होता.
येशूचा बेत काय होता? पुढे जायचा. वाचलं तुम्ही? येशूने स्टॉप केलं का वादळ? आता वादळ स्टॉप झाले का तुमच्या जीवनातलं? परिस्थिती थांबली आहे का? कोर्ट केस थांबलाय का? आजार थांबलाय का? कर्ज गरिबी थांबलंय का? कुठल्या प्रकारचा वांजपणा श्रापपणा काय थांबलंय का? काय पण जे बघत आहे थांबलंय का? हालेलुया. कुणा तरुण सांगा घाबरू नको. देव त्याच्या योग्य वेळेत जे करतो ना सुंदर करतो. कुणा तरुण सांगा मी प्रवासात आहे. त्यांना सांगा मी प्रक्रियेमध्ये. हालेलुया. समजा तुम्हाला पुण्यावरून समजा कुठलं आवडतं ठिकाण आहे? समजा एक उदाहरण महाबळेश्वर घेऊया. हालेलुया. नाही कुणी म्हणत स्वित्झर्लंड आवडतं. बरं ठीक आहे बाबा तुझ्यासाठी बाई. जे पण आवडतं. समजा गाडीत आपण कार मध्ये रेल्वेत बस फ्लाईट कुठे बसलो. इथून डायरेक्ट तिथं गेल्यावरच तुम्ही आनंद होता का स्वित्झर्लंडला किंवा महाबळेश्वरला पोहोचल्यावर? खरा आनंद काय? तुम्हाला आवडतं का? मला तर इतकं खायला आवडतं ना चांगल्या चांगल्या ठिकाणी. भूक नसली ना जिथं चहा भेटल थांबल. वडापाव मटन चिकन मासे काय जिथं ज्या एरियात ना किती पोट भरलेलं असेल ना माझ्याकडे तो कोटा असतो मी खाऊ शकतो. का? मी आनंद घेतो प्रवासात. तुम्ही घेता का? घ्या. तुम्हाला माझ्याने आशीर्वादित व्हायचंय का? व्हायचंय का? आनंद घ्या देवाच्या प्रवासामध्ये. 40 दिवसाचा 40 हे लोक 40 दिवसात आले. 40 दिवसाचा प्रवास होता पण देवाने 40 वर्ष का? अरे आनंद घे माझ्या बरोबर. तिथं गेल्यावर काय एकदा पैसा भेटलो तुला ते साक्ष असेल का माग वळून अरे किती कर्ज होतं आणि येशू समुद्रावरून चालत आला. माशाच्या तोंडातनं त्यांनी नाणं काढलं. असं होईल तुम्ही थकला असाल पैसा पैसा अंबा हा राबा शाखारा माबूर. तुमच्याकडे साक्ष असेल एवढ्या लेकराची परिस्थिती होती अग्नी परिस्थिती घराची कुटुंबाची पण आज मी त्या प्रवासात गेलो ना माग वळून बघतो ना तुम्ही धन्यवाद रडत रडत धन्यवाद स्तुती कराल गुडगाव जाऊन. फक्त तो येशूचे फक्त तो येशूचे फक्त तो येशूचे फक्त तो येशूचे. त्यांनी माझ्या सगळ्या लेकराची परिस्थिती आई वडिलाची परिस्थिती पती पत्नी भाऊ बहिणीची कामाची घराची नात्याची सेवेची सगळी परिस्थिती सगळे अश्रू पुसले त्याने. हालेलुया. तुम्ही आनंद घेता का प्रवासामध्ये? हालेलुया. कुणाला तर वळून सांगा मी देवाबरोबर चालत आहे. तो माझा बेस्ट आर्किटेक्चर आहे. मी गेलोच म्हणलं होतं तो बेस्ट डायरेक्टर प्रोड्युसर रायटर स्क्रिप्ट लिहिली. त्याला शॉक पडतो का? नाही. विनयच्या जीवनात करतो. योसेफाचं त्याच्या भाऊ म्हणले कसं होते आम्ही बघू पण शेवटी उत्पत्ती एंड मध्ये 50 अध्यायामध्ये पाहिलं ना त्याच्या समोरच नमन करायला. कुणाला तर सांगा माझे शत्रू माझी परिस्थिती आज जे पण तू बघत आहे ना तुझ्या समोर नमन करणार आहे. सांगा खरोखर तुझ्या समोर नमन करणार आहे. ब्रदर तुमच्या समोर नमन करणार आहे. सिस्टर तुमच्या समोर नमन करणार आहे. तुमच्याच घरासमोर नमन करणार आहे. आज तू लेकर तुझ्याच लेकरांसमोर नमन करणार आहे. तो वारा वादळ शांत करणार आहे तो. तुम्हाला माहिती का येशू समुद्रावरून चालत आला आणि ती लोक काय म्हणले घाबरून. तुमच्या शेजाऱ्यावर काय म्हणले ते घाबरून. कारण त्यांनी कधी अपेक्षाच नाही केली ह्या असा पण येशू येऊ शकतो. येशू असं येणार आहे ना तू अपेक्षाच नाही केलं तुझ्या जीवनात तुझ्या घरात सेवेत चर्च असं येणार आहे. तो अपेक्षाच नाही केली. कधी कधी आपले मार्ग आकाश जसं पृथ्वी देवाचे मार्ग उंच आहे. आपण अपेक्षा नाही करणार असं देव करणार आहे. त्यांना वाटलं भूत अपेक्षा नाही केली माझ्या लेकरांसाठी लग्नासाठीच थांबले आई वडील रडते अपेक्षा नाही केली असं स्थळ अपेक्षा नाही केली असं अपेक्षा नाही केली एवढं थकलो इंटरव्ह्यू देऊन देऊन काम बिझनेस अपेक्षा नाही केली असं दार उघडल. सेवेसाठी असं वाटलं सगळं बंद झालं आयुष्य गेलं नाही असं देव दार उघडल ना. हालेलुया हालेलुया. सगळ्यासाठी असं दार उघडल. फक्त ना तुम्ही मी अपेक्षा करतो नाही असं येईल असं व्हायला पाहिजे तसं व्हायला पाहिजे. कुणाला तर वळून सांगा सोड तुझे माझे विचार. मनुष्याला एक मार्ग सरळ दिसतो शेवट मृत्यूपद फुटतं. देवाला त्याच्या स्टाईलने येऊ दे. देवाला त्याच्या स्टाईलने काम करू दे. त्याच्या स्टाईलने देव करल ना तुझ्या सकट सगळ्या जगाला ना वर मान करून धन्यवाद करायला लागल. म्हणले माझ्या देवानीच केलंय. हे माझ्या देवानीच केलंय. कुणाला तर वळून सांगा मी प्रक्रियेमध्ये आनंद करल. मी प्रोसिजर मध्ये आनंद करल. माझ्या देवाचा बापाचा हात धरून येशूचा हात धरून पवित्र आत्म्याचा हात धरून वचनाचा हात धरून माझ्या पास्टरांचा माझ्या चर्चचा हात धरून आहे ना मी आनंद करल.
सगळ्या परिस्थितीत, वर असू खाली असू, भरलेला असू रिकामा असू, रडत असू हसत असू, ओ काय पण परिस्थिती चांगली असू वाईट असू, ओ मला माहितीये शेवट तो अल्फा आणि ओमेगा आहे, तो प्रारंभ आणि शेवट आहे. ओ शेवट समृद्धीचा होईल. पहिलेच्या गौरवापेक्षा शेवटचा गौरव श्रेष्ठ असेल पहिलेच्या द्राक्षरसापेक्षा. का ते संपलं? कारण देवाला बेस्ट ते नेक्स्ट करायचंय. कुणाला तरुण सांगा जे बेस्ट ते नेक्स्ट येते. व आजवर जे पण तुम्ही सुख शांती आनंदाने पाहिलं तुमच्या घराचा सेवेचा, हो ते नेक्स्ट येते. कुणाला तरी सांगा लवकरच येते. सांगा डिलेव्हरी झालेली आहे. ती डिलेव्हरी नाही, डिलेव्हरी झालेली आहे. हा, येशू निघालाय. हालेलुया. आणि येशू पुढे जायचं बेत होता, पण शिष्य काय झाले? घाबरले. भूत आहे, भूत आहे. परिस्थितीत आपल्याला काय दिसतं? येशू आहे, आलाय तरी दिसतोय का? नाही, भूत आहे. पती पत्नीत भूत, आई बापात भूत, कामात भूत, पास्टर भूत, चर्च मध्ये सगळे लिडर सगळे. अरे अंबा हा दाबा शाकाराबा. येशू म्हणला धीर धर. कोण आहे? हा, कुणा तर सांगा भूत, पास्टर, चर्च लिडर लोक म्हणणार येशू आहे. येशू म्हणला धीर धर, मी आहे. आणि त्यात तुमच्या आणि एक पेत्र होता का? तुम्हाला माहित नाही आवडत का नाही पेत्र? मला आवडतो. ओ पौल एवढा शिकलेला विद्वान, गमेलच्या पायाखाली बसून नवीन करारापेक्षा जास्त लिहिलंय, पण पाण्यावरून चालला का तो? बोल लवकर, बोला लवकर. हा, पाण्यावरून चालला का? कुणाला तर विचारा तुला पाण्यावरून चालायचंय का? त्यांना सांगा बळजबरी नाहीये. हा, बळजबरी नाही. त्यांना सांगा रिस्क घ्यायला तयार आहे का? हा, ओ येशू नंतर कुणी चाललं ना, येशू नंतर, येशू नंतर, येशू नंतर कुणी चाललं तर कोण आहे? कोण आहे? तोच पेत्र. तुमच्या शेजारच्या सारखा, तुमच्या सारखा 3 वेळा नाकारलेला. लहान मुलीला पण नाही मी नव्हता, शिवाय शब्द देऊन मी नाही, नाकारलं ना 3 वेळा. तोच पेत्र तलवार काढून कान कापलेला. तुमचा नाही, पकडून द्यायला आलत त्याचा. तोच पेत्र म्हणायचं 3 पाहिले मोशे एलिया येशूला, म्हणायचं 3 मंडप नुसता उताव. कुणा ते सांगा नुसता माझ्याने उतावळा होता. कुठं काय बोलायचं भान नाही, कसं काय वागायचं भान नाही. परिस्थिती भूत आहे, भूत आहे. तोच पेत्र. सगळे बिचारे शिष्य कसे बोटीमध्ये शांत होते ना, तुमच्या शेजारी रिस्क नाही, कशाला द्यायचं घरदार विकून का, मग मी रस्त्यावर आलं भाड्याने. हा, पण चर्चची गरज. अरे देवाच्या घरामुळे आपलं घर आहे आज. एलिया म्हटला पहिले मला दे, मी जिवंत राहील ना, तू तुझं घरानं राहील. हालेलुया. ओ मोठाले गोष्टी बघायचं ना, मोठाले डेअरिंग करा. हालेलुया. ओ दुसरे बाकीचे 11 प्रेषित होते ना, त्यांनी रिस्क उचलली का? ते हुशार होते, ज्ञानी होते. एवढे हुशार ज्ञानी मला नाही आवडत. हालेलुया. मी म्हणत चुकलो माझ्या देवासाठी डेअरिंग तर केली, काहीतरी करायची. लोकाला काय जाते, ते गाडीवर पण बसू देणार नाही, पायी पण चालू देणार नाही, तेही करणार नाही, मलाही करू देणार नाही. हालेलुया. सगळे गप होते शांत, पण पेत्र काय म्हणला? तू ये तर कुणी हाय का एक पाऊल पुढे जायला? हाय का पुढे जायला? जरा लिमिट तोडून आतापर्यंत करताय ना, सगळं तोडून मी प्रेम करल देवावर. सगळं टेन्शन बाजूला ठेवल आणि प्रेम करल. माझी गडी जाईल. मी पेत्र म्हणला प्रभू तू आहे ना, मला सांग मी येईल. हा, मग येशू म्हणला का नको येऊ? म्हणला का नाही, तू पण चालशील पाण्यावरून? येशू म्हणतो माझ्यावर विश्वास ठेवल ना, मी केली नाही त्याच्यापेक्षा महान मोठी कामं ते करल. असा येशू आहे. चांगल्या टाळ्या वाजवा. आपल्या बापाची इच्छा असते काय माहितीये का? मी जे केलं नाही ना, माझ्या मुलांनी ते करावं. तसं आपले पास्टर, आपल्या पास्टरसाठी चांगलं हृदय द्या. मी खरोखर बापाचं हृदय बघतो. ओ असे चांगले पास्टर आपल्याला भेटले. अंबा हा राबा शाका राबा. येशू म्हणला ये त्याला. आणि पेत्र पाण्यावरून चालू लागला ना, चालू लागला ना पेत्र, लवकर चालू लागला ना. हा, जवळ तो येशूकडे बघत होता ना, पाण्यावरून चालत होता. पण बायबल सांगतो वारा पाहून तो भ्याला. कुणाला तर सांगा तू भिवू नको वारा बघून, परिस्थिती बघून, टेन्शन बघून, कर्जाचं, लेकराचं, आई वडील, पती पत्नी, भाऊ बहीण, सैतानाने का, पलिष्ठी लोक का आले? पास्टर विसरले का काय? दावीद अभिषेक वचन कधी संपवणार? नाही, पलिष्ठी का माग आले? दाविदाला अभिषेक केलता.
सैतानाला का तो वारा आणला सैतानाने? तो पाण्यावरून चालत होता. सैतानाची इच्छा नाही, जे येशू जगलाय ना, पित्याची इच्छा पूर्ण केली, सैतानाची बंधन तोडली, तारणणारा झाला. आज सैतानाची इच्छा नाही तुम्ही मी येशू सारखे बनाव, म्हणून तो एवढं प्रेशर आणतो, परिस्थिती आणतो. कुणाला तरुण सांगा भिवू नको, वारा बघून भिवू नको. हा, पेत्र वारा बघून भ्याला आणि बुडू लागला. कुणाला तरुण सांगा बुडू लागला तुझ्यावाने माझ्यावाने. कारण घाबरतो आपण वारा बघून. बुडू लागला, बुडू लागला आणि घाबरला. तर त्याच क्षणी त्याने आवाज दिला, प्रभू मला वाचव. प्रभूने वाचवलं ना. आणि काय डिग्री दिली? अरे अल्पविश्वासू, एवढा भित्रा कसा? तो घाबरला होता तर घाबरला, तो विसरून गेला. पवणारा होता ना, तो स्विमर होता ना. हॅलो, तो येशू माहिती ना, एकदा पवत येशूकडे गेला. तो पवणारा होता ना तो, पण भिवून काय झाला? विसरून गेला पोहायला येतं म्हणून. सांगा तुझ्यावाने. हा, विसरून गेला. आंबा हार येतं प्रार्थना करायला, येतं वचन वाचायला, पास्टर चर्च. अरे सैतानाला ना, जसं लोन बँकेत काढतो ना सिबिल रेकॉर्ड बघता, ट्रॅक रेकॉर्ड, हा तसं आहे ना सैतानाला. तो येईल ना, त्याला तुमचं ट्रॅक रेकॉर्ड आहे का तुमच्याकडं? देवाने सोडवलंय का तुम्हाला? आरोग्य दिलंय का? चिन्ह चमत्कार केलंय का? तुमच्या लेकरांना, आई वडिलांना, पती पत्नी, भाऊ बहिणीला वाचवलंय का? काय केलंय का चमत्कार? जिवंत ठेवलंय का? लजित फजित तू दिलं नाही ना आतापर्यंत. ओ सैतान आणलं ना, त्याला ते ट्रॅक रेकॉर्ड दाखवा. तुम्ही येऊस तोपर्यंत तो गेलेला असेल. न उपास प्रार्थना करता धमकवता. कुणा तळून सांगा सैतान निघून जाणार आहे. आपण संपूया आता. पलिष्ठ येऊन रेफाईम खोऱ्यात पसरले. पुढं दाविदाने परमेश्वरास प्रश्न केला, मी पलिष्ठांवर चढाई करू काय? तू त्यास माझ्या हाती देशील काय? परमेश्वराने दाविदास म्हणले, चढाई कर, मी खात्रीने पलिष्ठान तुझ्या हाती देईल. काय म्हणला तो? दाविदाने परमेश्वराला प्रश्न केला. कुणा तर सांगा मी परमेश्वराला प्रश्न कराल, मी परमेश्वराकडे जाईल, परमेश्वरावर भरोसा ठेवल, प्रेम करल, परमेश्वराची आज्ञा पाळ, सगळ्या परिस्थितीत सुवेळी आवेळी तयार राहील. त्यांनी त्या गडीत गेला, परमेश्वराला प्रश्न विचारला. ओ परिस्थितीमध्ये ना परमेश्वरापासून लांब जाऊ नका, त्याची उपस्थिती, अभिषेक सगळं मिळून देईल. वचन अजून वाचा, वचन भरा वचनाने, प्रार्थनाने. आणि त्याने विचारलं, परमेश्वरा मी चढाई करून जाऊ काय? तू त्यांना माझ्या हाती देईल काय? परमेश्वर काय म्हणतो, मी खात्रीने पलिष्ठांना तुझ्या हाती देईल. कुणा तर सांगा खात्रीने, खात्रीने देव शत्रूला माझ्या हाती देईल. आज जे पण बघताना, जे पण खात्रीने परमेश्वर तुमच्या हाती देईल. पुढे सांगितले, मग दावीद बाल परासीम येथे आला. तेथे दावीदाने त्यांचा सहार केला. तो म्हणाला, परमेश्वर माझ्या पुढे चालून पाण्याच्या लोंढ्याप्रमाणे माझ्या शत्रूवर तुटून पडला. यावरून त्या ठिकाणचे नाव बाल परासीम म्हणजे तुटून पडण्याचे ठिकाण पडले. हालेलुया. दावीद त्या गडीत गेला, परमेश्वराला प्रश्न केला, मी जाऊ काय? देव म्हणला, तू जा, मी खात्रीने तुझ्या हाती देईल. आणि दावीद गेला ना, दावीदाने सगळ्या शत्रूचा सहार केला. कुणा तरुण सांगा, मी सगळ्या शत्रूचा सहार करणार. सगळे शत्रू आज जे पण बघताना तुम्हाला खात येणार, टेन्शन, चिंता, सगळे निघून जाणार, एक पण नाही टिकणार. हो, एक पण नाही टिकणार. आणि दावीद म्हणतो, परमेश्वर माझ्या पुढे चालून पाण्याच्या लोंढ्याप्रमाणे माझ्या शत्रूवर तुटून पडला. हो, आज परमेश्वर आहे ना तुमच्या पुढे जाईल. हो, परमेश्वर यशा 59:19 प्रमाणे शत्रू पाण्याच्या लोंढ्याप्रमाणे ना, परमेश्वराचा आत्मा त्याच्या विरुद्ध झेंडा उभारेल. आज परमेश्वर तुमच्या पुढे जाते. हो, आज परमेश्वर तुमच्या पुढे जाते. हो, आज येशू तुमच्या पुढे जाते. आज परमेश्वराचा पवित्र आत्मा तुमच्या पुढे जाते. आज परमेश्वराचं वचन, ज्या वचनाला देवाने त्याच्या नावाने उंच केलंय, पुढे जाते. देवाने त्याचे आद्य देवदूत सैन्य ते पुढे जाते आणि तुमच्या शत्रूवर तुटून पडणार आहे. आणि त्यांनी त्या ठिकाणाचे नाव ठेवले बाल परासीम म्हणजे तुटून पडण्याचे ठिकाण. व आतापर्यंत तुम्ही रडत होता, देवाने पाहिलं सैतान, शत्रू, सत्व, ते परिस्थिती. देव म्हणतो, आता मी माझ्या लोकांच्या पुढे जाईल आणि सगळ्या शत्रूवर मी तुटून पडल. ओ पवित्र आत्मा सगळ्या शत्रूवर तुटून पडल, वचन सगळ्या शत्रूवर तुटून पडल. देवाचे देवदूत, ओ जे एक दूतांनी 1,85,000 लोक मारले शत्रूच्या गोट्यात शिरून. हो, त्या एक दूतांनी मोठी धोंड, त्या बहिणी म्हणत होते मरियम, ते हो कोण धोंड काढणार? तू म्हणता कोण आजार काढणार? कोण लेकराला वाचवणार? कोण बरं करणार, नीट करणार, कामाचं, बिझनेस, घराचं, सेवेचं? आज एक देवदूत येऊन ती धोंड बाजूला काढल. हो, आज देव तुमच्या शत्रू पुढे तुटून पडणार आहे. हो, सगळ्या शत्रूला तो संहार करणार आहे. या आपल्या जागेवर आपण उभं राहूया आणि देवाचा धन्यवाद करूया. हो, जय जयकार करूया. हो, स्तुती करूया, कारण देव आपल्या
पुढे जाते. ओ देव आपल्या शत्रूवर तुटून पडते. आज कुठलंही कर्ज गरिबीचा असू द्या शत्रू, ओ कुठलं व्यसनाचा असू द्या, ओ कोर्ट केस असू द्या, ओ अफेअर असू द्या, कोण पती पत्नी रडत असेल माझ्या पती पत्नीचा अफेअर आहे, ओ जे पण आज प्राणू असू द्या टेन्शन काय पण, या आज त्या गडीकडे जा. ओ ते गडी आपले पास्टर आहे, ते गडी आपलं चर्च आहे, ओ ते गडी आपला देव आहे, पिता पुत्र पवित्र आत्मा. ओ या देवाबरोबर नातं ठेवा, या देवाचा आश्रय करा. ओ त्याचा आश्रय करणाऱ्यांची ढाल आणि कवच येतो. ओ त्याचा आश्रय करणाऱ्यांना कुठल्या चांगल्या गोष्टीची वाण पडत नाही. अंबा हा दाबा शाखाराबा, या देवाचा धावा करा. ओ दाविदाने देवाला प्रश्न केला, या परिस्थितीमध्ये लोकांबरोबर वेळ नका घालू, वचनाबरोबर वेळ घाला, बायबल वाचायला वेळ घालवा, अन्य भाषेत प्रार्थना करायला वेळ घालवा, अन्य भाषेत स्तुती आराधना करायला वेळ घालवा, आपल्या पास्टरांसाठी, आपल्या लीडर लोकांसाठी, आपल्या चर्च सांगते, आपल्या बहीण भावा सांगते वेळ घालवा. ओ चुकीच्या, ओ पापी जगिक सैतानी लोकांबरोबर नको, ओ शत्रू बरोबर नको. ओ दाविदाला कळलं, ओ शत्रू आले चारी बाजूने, ओ तो आपल्या गडीत गेला. ओ दाविदाचं नातं चांगलं होतं सेवकाबरोबर, घराबरोबर, देवाच्या आणि देवाबरोबर. या आपलं नातं चांगलं असू द्या, आपल्या देवाबरोबर, पास्टरांबरोबर, चर्च बरोबर, या देवाच्या प्रेमाने भरून घ्या. ओ कुठल्या शत्रूला देव म्हणतो घाबरायची योजना नाही, ओ घाबरायची तुला गरज नाही, ओ घाबरायची गरज नाही. ओ धीर धर मी आहे, येशू म्हणतो धीर धर मी आहे. ओ येशू म्हणतो धीर धर मी आहे. ओ जसं येशूला कुणी मारू नाही शकलं, ओ तर शत्रू हेरोद मोशेला मारू नाही शकलं, ओ योसेफाला त्याचं स्वप्न दुष्टांत मारू नाही शकलं, आज देव म्हणतो ओ तुला पण कुणी मारू नाही शकणार, तुझ्या घराण्याला कुणी मारू नाही शकणार. ओ या गौरव द्या दोन्ही हातून चावून. अंबा हा राबा शाखा बारा काराबा, उरबो शाखा बारा कारामा, उरबो शाखा बारा काराबा. ओ यास परमेश्वर, ओ परमेश्वर, ओ किती धन्य आहे तुम्ही, आपले पास्टर, आपलं चर्च, आपले लीडर लोक. आज देव आपल्या पुढे चाललाय. देव म्हणतो युद्ध तुमचं नाही, हे युद्ध माझं आहे. आज जे पण आजार रोग बघत आहे नाही बघणार, तो आरोग्यात बदललेलं बघल. जे कर्ज गरिबी दरिद्री बघत आहे, ओ देवाचा आशीर्वाद धनवान करत समृद्धी देईल, त्याच्यावर कष्ट देणार नाही. आज जे पण रडत आहे, ओ देव हसवणार आहे तुला. आज सगळे परिस्थिती, सगळ्या यरीहोच्या भिंती, सगळे दागोन, सगळ्या यार्दन नद्या तो दुभागणार आहे, सगळ्या शत्रूला तो गडप करणार आहे. ओ देव पुढे चाललाय, ओ देव पुढे चाललाय.